يا أيها الذين آمنوا لا تقربوا الصلاة وأنتم سكارى حتى تعلموا ما تقولون ولا جنبا إلا عابري سبيل حتى تغتسلوا وإن كنتم مرضى أو على سفر أو جاء أحد منكم من الغائط أو لامستم النساء فلم تجدوا ماء فتيمموا صعيدا طيبا فامسحوا بوجوهكم وأيديكم إن الله كان عفوا غفورا ألم تر إلى الذين أوتوا نصيبا من الكتاب يشترون الضلالة ويريدون أن تضلوا السبيل والله أعلم بأعدائكم وكفى بالله وليا وكفى بالله نصيرا من الذين هادوا يحرفون الكلم عن مواضعه ويقولون سمعنا وعصينا واسمع غير مسمع وراعنا ليا بألسنتهم وطعنا في الدين ولو أنهم قالوا سمعنا وأطعنا واسمع وانظرنا لكان خيرا لهم وأقوم ولكن لعنهم الله بكفرهم فلا يؤمنون إلا قليلا يا أيها الذين أوتوا الكتاب آمنوا بما نزلنا مصدقا لما معكم من قبل أن نطمس وجوها فنردها على أدبارها أو نلعنهم كما لعنا أصحاب السبت وكان أمر الله مفعولا إن الله لا يغفر أن يشرك به ويغفر ما دون ذلك لمن يشاء ومن يشرك بالله فقد افترى إثما عظيما ألم تر إلى الذين يزكون أنفسهم بل الله يزكي من يشاء ولا يظلمون فتيلا انظر كيف يفترون على الله الكذب وكفى به إثما مبينا हे इमानधारकांनो, जेव्हा तुम्ही नशेच्या अवस्थेत असाल आणि आपण काय बोलत आहोत हेही जाणत नसाल तर नमाजाच्या जवळही जाऊ नका आणि अपवित्र अवस्थेत असाल तर जोपर्यंत स्नान करून न घ्याल नमाजाच्या जवळ जाऊ नका. मात्र अशा स्थितीत चालत असता रस्त्यात नाईलाजामुळे जावं लागलं तर गोष्ट वेगळी. जर आजारी असाल किंवा प्रवासात असाल किंवा तुमच्यापैकी कोणी शौच करून आला असेल किंवा स्त्रियांची समागम केलेला असेल आणि पाणी मिळत नसेल तर स्वच्छ शुद्ध मातीनं तयम्मुम करून घ्या, म्हणजे हात फिरवा आपल्या तोंडावरून आणि हातावरून. खात्रीनं अल्लाह मोठा माफ करणारा आणि क्षमाशील आहे. काय तुम्ही त्या लोकांना नाही पाहिलं ज्यांना ग्रंथाचा एक हिस्सा दिला गेला होता तरीही ते भटकंती विकत राहिले आणि असं इच्छितात की तुम्हीही सरळ मार्ग सोडावा. अल्लाह फार चांगल्या प्रकारे जाणतो की तुमचे शत्रू कोण कोण आहेत. अल्लाह पुरेसा आहे देखरेखीकरता आणि अल्लाह पुरेसा आहे मदत करण्याकरता. यहुदींमध्ये काही असेही आहेत जे वाणीला बेढप करून तिची दिशा बदलवून टाकतात आणि म्हणतात, आम्ही ऐकून घेतलं पण मानणार नाही आणि तूच ऐक की ऐकवलं न जावं, आणि आपली जीभ वेडीवाकडी करून ते राईना म्हणतात. धर्मात दोष काढतात आणि टोमणे मारतात. त्यांच्याकरता उत्तम तर तेव्हा झालं असतं जेव्हा ते म्हणाले असते की आम्ही ऐकली अल्लाहची वाणी आणि तिला मानलं देखील, आणि म्हणाले असते की ऐकून घ्या, आम्हाला सवलत द्या, तर यांचं म्हणणं ठीक राहिलं असतं. परंतु त्यांच्या इन्कारी बकवासामुळे अल्लाहनं त्यांचा धिक्कार केला. आता यांच्यापैकी फार थोडेच लोक ईमान राखतील. हे ग्रंथधारकांनो, ईमान राखा या ग्रंथावर जो आम्ही अवतरित केला आहे, जो तुमच्याजवळ असलेला ग्रंथ सत्य असल्याचं सांगतो. याआधी की आम्ही चेहरे बिघडवून टाकावे आणि त्यांचं तोंड पाठीमागे फिरवून टाकावं किंवा त्यांचा धिक्कार करावा, जसा शनिवारवाल्यांचा आम्ही धिक्कार केला होता. आणि अल्लाहनं जो आदेश दिला तसं घडल्याशिवाय राहत नाही.
अल्लाह त्या माणसाला कधीही माफ करणार नाही जो त्याच्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी करील आणि त्याच्याशिवाय ज्याला इच्छिल माफ करील, आणि ज्यानं देखील सहभागी ठरवलं त्यानं अल्लाहवर फार मोठं असत्य रचलं. काय तुम्ही त्या लोकांना नाही पाहिलं जे स्वतःला फार शुद्ध आणि पवित्र असल्याचं सांगतात? उलट अल्लाह ज्याला इच्छिल पवित्रता आणि शुद्धता प्रदान करेल आणि कोणावरही तिळमात्रही जुलूम होणार नाही. बघत रहा हे लोक अल्लाहच्या संबंधाने कसकशा खोट्या गोष्टी रचत आहेत, जो उघड स्वरूपाचा गुन्हा सिद्ध होण्यास पुरेसा आहे.